उचित प्रेम घाले हृदयात सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज यांची सेवा आहे। ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श बीड जिल्हा आणि केस तालुक्यामधलं एकदम सुंदर आणि छान माळेगाव, बरोबर आहे ना? आणि या गावामध्ये चालत आलेला वार्षिक उत्सव आहे। थोडा बेस कमी करा, नेम आहे त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी आणि गावातील तरुण युवक मंडळ सगळे एका विचारामध्ये आले। ग्राम सभा घेतली की आपण 2 वर्ष कार्यक्रम करायलो, याही वर्षी कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण करू। असं गावकऱ्यांच्या मनामध्ये आलं। सगळ्याला बुद्धी दिली हनुमंतराया, पांडुरंग परमात्मा आणि आपल्या गावाचं कुलदैवत खंडेराया। मग सगळ्यांना जबाबदारी आपल्या गावचे कुशल नेतृत्व नंबर 1, आर्थिक दृष्टी कमी पण हिम्मत मोठी। बरोबर आहे का सुनबाई? बरोबर आहे का कोणाला मळमळ करायला करीत असलं या इकडे मायाकडे। अंगद भाऊ गव्हाणे, बरोबर आहे ना? सुंदर हे बा माणूस रंगाने काळा आहे पण कार्यात उजेड आहे। बरोबर आहे तू काय? बरोबर आहे का? बरोबर। हा, म्हणून त्यांना 100% धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन। मला गेल्या वर्षीच रोडवरच गाठलं। हा, म्हणजे कुठं चालास मधू म्हणलं सुगीला आणि गेल्या वर्षी सीटवर दस्ती टाकली। मी म्हणलं भाऊ एवढ्या गडबडीमध्ये एवढ्या अडचणीमध्ये वर्षाची तारीख घ्यायलीत, हे बघ म्हणले मधू काय घ्यायचंय ते घे, पण तुझ्या बरोबर मी पुरवतो। म्हणलं कस काय? तुझ्या वजना बरोबर मीठ देतो। कीर्तन कळालं ना? हे बा चांगल्या पद्धतीनं। आणि पा बीड जिल्हा तेजस्पुंज जिल्हा आहे। कसा? 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आगळं वेगळं महादेवाची शाखा म्हणजे वैजनाथ परळी। बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि त्याच्यामध्ये संतांची भूमिका आहे, म्हणजे ज्याने पंढरपूरच्या देवाला बीड जिल्ह्यामध्ये आणलं। जगमित्र नागा म्हणजे विठ्ठल टेकडी, ते आजही साक्षीदार। त्याच्यामध्ये आमचे माऊली महाराज साखरवाडीकर, संतांची भूमी आहे। मुकुंद काका, बरोबर आहे ना? आणि जवळजवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नुसते जेवाय आले। मराठा समाजातला हिरा भजन पक्क वागणं निक्क म्हणजे शंकर बापू आपेगावकर। हे कुठले माणसं आहेत? इथलेच। आणि राजकारणामध्ये सुद्धा दिल्ली पासून मुंबई पर्यंत शिक्कामोर्तब जिल्हा म्हणजे फक्त बीड जिल्हा। कधी लाल दिवा असतंयच
बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? चॅनल बदलू? बरोबर. कीर्तन कळालं ना? आणि पुढे पुणे जिल्ह्यामध्ये आळंदी मध्ये 2 माऊली आहेत गुरुजी. किती माऊली आहेत? 2 माऊली. मोठे माऊली आणि पुन्हा छोटे माऊली. छोटे माऊली. आणि माळेगावामध्ये 2 गणेश महाराज. बरोबर आहे का? आळंदीमध्ये माऊली किती? माऊली किती? 2. आणि माळेगाव मध्ये गणेश महाराज किती? 2. 1. रेंज नाही का? बरोबर आहे. बरोबर आहे ना? नाही ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली आणि हे गणेश माऊली. गणेश माऊली. काय बिघडलं? कसंही बदलली मग दुसऱ्याला चालाय का चक? चांगल्या पद्धतीने महाराजांना कमी वेळेमध्ये कमी आयुष्यामध्ये गरुड झेप घेतली. म्हणजे नाडबाबाचं मंदिर बांधलं गुरुजी. म्हणून पांचाळ महाराज गुरुजी सगळ्यांना मनापासून अभिनंदन. आणि 8:30 वाजलेत. भजनाला राईट आरंभ झालाय. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून अजिबात टेन्शन कोण घ्यायचं नाही. हिऊ नाही काही नाही, पण माणसाला पद्धत लागली. पडली रूढी तुका म्हणे हे लोकी का उगच पांघरून बसायचं असं करून. कीर्तन कळालं ना? ही पद्धत आहे, फॅशन आहे. मला खरं सांगा, हिऊ वाजायले का नाही? कोणही याच 5 घागरी पाणी अंगावर टाका. 1.5 तास कीर्तन सोडित नाही गुरुजी. टाका घागरी आणून रानातल्या. बॉया म्हणत्याल कशाला साक्षील? पैशासाठी मरशीलन. देवाचं भजन केलं म्हणत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे लय अवघड आहे. म्हणून वेळेत बसल एवढं कीर्तन. कीर्तन कळालं ना? सप्त्याचं वर्ष 3रं आणि माझं दुसरंच. आत्ताच सप्ताह इथं झालाय. बरोबर नाही? आताच पट्टा पडला गावातल्या सप्त्याचा. पण पुन्हा गावानं हिंमत केली. नाही यंदाही मधुला आणायचं याचं. आणि पुन्हा आमचे माऊली महाराज आणले कर्जतचे पटाडी. उद्या कार्यक्रम आहे आणखी चांगल्या पद्धतीनं. आता अभंगाची सुरुवात बघा. खंडेराया हे आजचे नाहीत. आजचे आहेत का? नाही. याला इतिहास आहे, याला पुरावा आहे, याला प्रमाण आहे. कीर्तन कळालं ना? ज्ञानोबराया नामदेव महाराज. कीर्तन कळालं का? आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये जन्मलेल्या आमचे जनाबाई महाराज, त्या सुद्धा खंडेरायाला मानतात. कीर्तन कळालं का? जनाबाईनं स्पष्ट सांगितलं, खंडेराया. कीर्तन कळालं का? मी तुला नवस करते. हो खंडेराया तुझे घरी तेरा वसमर तेरे सासू खंडेराया मर तेरे सासू खंडेराया तुझे घरी तेरा वसमर तेरे सासू खंडेराया मर तेरे सासू खंडेराया हो खंडेराया तुझे घरी तेरा वसमर तेरे सासू खंडेराया सासू खंडेराया खंडेराया तुझे घरी तेरा वसमर तेरे सासू खंडेराया बघा हे नवस कोण केला? कोण गेला? जनाबाईनं. याच आहे का? म्हणून आपल्या गावचं कुळदैवत आहे. या जागेवर काहीच नव्हतं. होतं का महाराज? होतं का? साधी जागा. इथं कुसळं आणि गांजर गावात राहायचं. पण काय खंडेरायाच्या मनामध्ये
आणि गाववाल्याच्या मनामध्ये आलं दिव्य ते भव्य वास्तू उभा राहिली. आता सप्ताह होऊन बी सारखंच प्रेम गावामध्ये उत्पन्न झालं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? येऊ खाली तिकडे आवाज आलाय का? आणि यंदा स्पीकरवाले चांगलं भेटले बिचार. नंबर 1 आवाज आणि भजने नंबर 1 वाजविणारे आमचे महाराज पाऊली महाराज. सुंदर जुने भजने. हे पा देशाचं संरक्षण मिलिटरीवर आहे आणि कीर्तनकाराचं संरक्षण भजन्यावर आहे. लग्नात नवरदेव आणि सकोन्या नाराज झाला नाही पाहिजे आणि कोण्याही कार्यक्रमाला महाराज आणि भजन्या नाराज झाला नाही पाहिजे. हा आणि या भजन्याला अंगद भाऊन कपडे करून पॉकेट देऊन छल्ला घातला तरी अंगावर नाही. बरोबर आहे का? सुख आहे. शेण पडलं तर माती घेऊन उठतंय का नाही? आणि आपले कुचके म्हणते भजन्याला पैसे काय कराय. तू इकडे ये नाही. बरोबर आहे का? सुख आहे. बरोबर. हा आता ऐका. अभंग फार चरणाचा नाही, फक्त 4 चरणाचा आहे. कुणाचा अभंग आहे? तुकोबराच्या भावाचा. बरोबर आहे. बरोबर आहे ना? चांगल्या पद्धतीनं. आणि आणखी राहिलेली कसर नाथ महाराजाच्या मंदिराकडे बघू यंदा तिकडे. हा घालील लोटांगण मोकळं पटांगण. तिकडे येतोच. कोणाकडून किती घेईल पण तुम्हाला सबसिडी सोडतो. वा नाही ह्या नाही. बरोबर आहे का? चूक आहे. हा आता ऐका. चांगलं केलं असे माणसं गावामध्ये आणि घराघरात जन्माला आले झाले पाहिजे. मंदिर बांधणारे आणि मंदिर उभा करणारे. ही गरज आहे काळाची. आता गावकरी मंडळीनं मंदिर खंडेरायाचं बांधलं पण मंदिरामध्ये 5 गोष्टी ठेवा. किती गोष्टी? किती? 5. ऐका 5 गोष्टी कोणच्या? पायरीला कासव 1, मंदिरामध्ये घंटा 2, मंदिरामध्ये मूर्ती 3, मंदिराला शिखर बोला 4 आणि मंदिरावर कळस. किती झाल्या? 5 गोष्टी ठेवा आणि पवित्रपणा ठेवा. गावाचा कळस निघेल. मंदिरात किती गोष्टी झाल्या? 5. आता ह्या बाया बसल्यात ना पलीकड खाली सवासनी म्हणजे तुम्ही बहीण माय सगळ्या प्रमाणे. हा तुमच्याकडे 5 गोष्टी पाहिजे. मंदिरात किती गोष्टी पाहिजे? 5. आवाज थोडा क्लिअर करा. किती गोष्टी पाहिजे मंदिरात? किती सांगितल्या? 5. आता बायाकडे गोष्टी किती पाहिजे? 5. आता 5 क्रमांक लक्षात ठेवा. ताई अक्का ऐका. पाया जोडवे मोजा 1. हातात बांगड्या. कोण म्हणाले मोबाईल? भांडण लावायचे का आमचे? आगावच आहे का नाही चोपदार? पायात जोडवे, हातात काकणं, गळ्यामध्ये मंगळसूत्र, कपाळाला कुंकू आणि भांगामध्ये नाकळत शेंदूर. किती गोष्टी झाल्या? 5. मंदिरामध्ये किती झाल्या? 5. ह्या गोष्टी सांभाळा बस. आणि हे तुम्हाला 5 गोष्टी ठेवण्यासाठी मंदिर उभा राहण्यासाठी सिंहाचा वाटा अनेक वाघ जन्माला आले म्हणजे राजे छत्रपती. बरोबर आहे का? बरोबर आहे का? मजून राजा छत्रपतीची जयंती वाचून करायची, नाचून करायची नाही, वाचून केली पाहिजे. बरोबर आहे का? हे कधी लक्षात ठेवा. आता हे झालं निवेदन. तुकोबराचे बाहू देवाला म्हणतात. देवा, पांडुरंगा, विठोबा
हे आम्हाला 5 गोष्टी टिकण्यासाठी, प्रेम देण्यासाठी आमची मागणी आहे, आमची समस्या आहे, आमचं आंदोलन आहे, आमचं धरणं आहे. कीर्तन कळालं ना? काय आहे? देवा, पांडुरंगा, विठोबा, हनुमंतराया, खंडेराया आणि पुन्हा दत्तात्रेयाचा जन्म आहे. हे एक विशेष आहे. आता ते जर घेतलं असतं आपण तर हे म्हणतो ते मधु शिमग्या दिवशी बोंब, दिवाळीत बोंबल. काय म्हणतो ते? शिमग्या दिवशी बोंबल मार्क पडत आणि दिवाळी दिवशी बोंबल की गोळ्या खावा लागतात, फ्लाईन लावावं लागतं, सर्कल म्हणतात, मेमरी सर्कली. हेच कीर्तन दत्तात्रेयाचं जर असत, कीर्तन कळालं ना तर बरोबर हेडिंग लावली असती. पण कीर्तन कशाचं हेडिंग? हे बघा, हे बघा, दिसाले का तिकडं बघा. तुकोबराचे हो म्हणतात, देवा जरा मन मोठं करा, उदार अंतकरण करा. कीर्तन कळाला का? आणि उदार अंत करून काय करा? अभंगाचं पहिलं चरण, सगळे वातावरण आहे बा. खासच तुमच्या देवावर प्रेम आहे आणि देवाचं गावावर प्रेम आहे म्हणून हे बिल निघाले बघा. वातावरण थोडेच माणसं आहेत
थोडे परी मेरे हा भजने पण फौरन चौकेच वालीत. बरोबर आहे का चूक आहे? 9 वाजलेत बरोबर आहे ना, आणि 9:30 पावणे 10 तास आणायलो. टाइम सांभाळणारा माणूस आहे मी. हा प्रवास लांबचे असतात आमचे. आता 500 जवळजवळ 300-400 किलोमीटरहून आलो. उद्या आणखी 200 जायचंय. 57 वर्ष वय आहे. आणखी 3 कीर्तन उभारून करतो. कसं बसू वाटेल, टक टक दिसत येत. मूर्ती बाबांची कृपा. मूर्ती बाबांची नाही बरोबर का चूक आहे? आता विनोद सांगू नये पण सांगण्याचं कारण आहे. काय कारण आहे? तुम्ही सगळ्या माझ्या माया बहिणी आहेत. तुम्ही लोणचं म्हणता का खार? लोणचं म्हणता का खार? काय म्हणतात? नाही काय म्हणतात? हा दोन्ही म्हणतात बरोबर आहे का? लोणचं बी म्हणतात खार बी म्हणतात. हा मग लोणचं खार घातल्यावर 10-12 दिवसाला हलवावं लागतंय, नाही तर पाणी सुटून बुर्रा येते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बायावल्यात हो बरोबर आहे या. नाही कीर्तन कळालं का? खार घातल्यावर खार हलवावं लागतंय, नाही तर बुर्रा येतय. कीर्तनाला बसलेला माणूस हसला पाहिजे आणि हल्ला पाहिजे. दुखवट्याला बसता कामा नाही. वा नाही ह्या नाही बरोबर आहे का? जो काय उग मोकळं काय कामाचं? शेवंतीला नवरदेव बसल्यावनी सगळ्या माळेगावचं टेन्शन ह्या डोसक्यावर. फोडीली गौरीन तैसा दिशे तोंडावरी. मोकळं काय कामाचं? प्रमाण आहे मायाकड. बोलतो म्हणजे जोक नाही, आधार कार्ड असतंय. बोलायला म्हणजे सोपं नाही. कीर्तन कळालं ना? मग आता उत्तर आहे का? तुकोबराचे भाऊ देवाला म्हणतात देवा पांडुरंगा विठोबा जरा मन मोठं करा. काय करा? प्रेम घाली हृदयात. हृदयामध्ये प्रेम द्या. हे पहा भक्ताला प्रेम देवाचं पाहिजे. कीर्तन कळालं ना? कार्यकर्त्याला प्रेम देशाचं पाहिजे. कीर्तन कळालं ना? गावातल्या सरपंचाला प्रेम गावाचं पाहिजे. घरातल्या माणसाला प्रेम घराचं पाहिजे. मुलाला प्रेम बापाचं पाहिजे. शिष्याला प्रेम गुरुचं पाहिजे. आणि बाईला प्रेम आपल्या मालकाचं पाहिजे. माझं बोलणं कळालं? जमीन पेरण्याला किंमत नाही, जमीन उगवण्याला किंमत आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? देव धर्म आणि देश, गाव वार्ड आणि अंगण आरोग्य सांभाळा. बरोबर आहे? बरोबर आहे का? तुम्हाला एक सांगायलो, ग्रामपंचायतचे सदस्य आजी आणि माजी, गावातले पोलीस पाटील आणि तंटा मुक्तीचे अध्यक्ष, गाव रोडवरलंय. रोड पासून आमच्या हनुमंतरायाच्या मंदिरापर्यंत दोन्ही बाजूने नारळाचे झाड लावा. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर. झाड लावून सोडू नका, झाड जगवा. बरोबर आहे? बरोबर आहे का? बेटी बचाव बेटी पढाव. जेवढी किंमत हळदीला देता, जेवढी किंमत केळीला देता, जेवढी किंमत उसाला देता, एवढीच किंमत दारातल्या तुळशीला द्या. माझं बोलणं कळालं? कळालं का? जेवढी किंमत मंदिराला द्यालेत, एवढीच किंमत शाळेला द्या. कीर्तन कळालं? कीर्तन कळालं? दुसरी मुद्दा आहे का? व्हिडिओ करा, टाका. बीड जिल्ह्यामध्ये, केस तालुक्यामध्ये, सगळ्या मार्केटला आणि कंपनीला माझं आव्हान आहे, लग्नाच्या अगोदर एक कार्यक्रम असतंय. तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही, शाल अंगठी म्हणतात का साखरपुडा म्हणतात. त्याच्यामध्ये एक मेकअप पेटी का शिंगार पेटी
काय म्हणतात मेका पेटी म्हणतात ना, त्या मेका पेटी मध्ये त्या मुलीसाठी तुळशीची माळ टाका. काय टाका? तुळशीची माळ. त्या मुलीला वाटलं पाहिजे की माझ्या घराण्यानं वारकऱ्याचा अलंकार मला दिलाय. ही काळाची गरज आहे. मुलगा झाला म्हणून पेढे वाटू नका, तुला जोडे आणतय. मुलगी ढाली त्या नाकावर फुकी देईल धरून. नाही बरोबर आहे का चूक आहे? खरंय का? यस का नो? इंग्रजी शिकलो येडं कवर राहू. कीर्तन कळालं ना? मला 2 मिनिटांमध्ये सांगा, माळे गावामध्ये मड पडल्यावर मड्याला वारं कोण घालतय? मुलगी. मामा मफरेल काढून मोकळं बोला. मुलगी. फुकून कोण देतय? मुलगा. फुकून दिलेला 7-12. आणि मड्याला वारं घालते, तिला म्हणते पाऊस कमी आहे, ताईला साडी हलकीची घ्या. तुला लाज वाटते का गंगाराम? बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? कीर्तन कळालं? देवा देशासाठी, शाळेसाठी, मुलीसाठी, हनुमंतरायासाठी, पांडुरंगासाठी, खंडेरायासाठी आणि राजा छत्रपतीसाठी प्रेम द्या. प्रेम घाली हृदयात, आणि ते प्रेम असंच ठेवा. त्याच्या करता 2 दिवसाचा कार्यक्रम, त्याच्यासाठीच अन्नदान. आणि देवा त्याच्यासाठीच मी आलो. कशासाठी? अभंग क्रमांक 2.
जिल्हा परिषद शाळा कवाई भरू 4ला सुटत. आपला टाइम आहे ना, समय न कळे येडगळ बुद्धी. बरोबर गणेश महाराज? समय न कळे येडगळ. कीर्ती झोपेत कीर्तन जाऊ द्यायचं नाही आणि कीर्तनात झोप येऊ द्यायची नाही. आणि भजनेनं तयारी करून बाहेर निघायचं. लोक पैसे तुला पैशात उधळीत. तयारीच नाही, भजने 200च्या पुढीच जाईना. नाही हो, माई तो सगळ्या गावाची शपथ. विठाला विठाला अभंगाचं गीत वचरण चालू आहे. दुसरं आलो दान मागायास. हे देवा, मी तुम्हाला मागण्या करता आलो. आता गावकऱ्याचं एकच मागणं आहे, खंडेरायाला, हनुमंतरायाला, पांडुरंगाला, दत्तात्रेयाला, राजा छत्रपतीला विघ्न आलं नाही पाहिजे. करुणा आला नाही पाहिजे. हे ढसकट आहेत ना, हे बेवडे कुचके, जे खळाची अंकटी सांडो दुरिताचे तिमिर जाऊ. हे मोकळेपणा हे झाला पाहिजे. हे बघा, चांगल्या गोष्टीला अडचणीत पाराकड चला म्हणावं लागले, जेवायला म्हणावं लागले, चला दोनदा बोलवावं लागले. लिंबू कांद्याचं जेवण राहू द्या की दिवस मावता जाळ लावाले जाऊन कुचका कोठला शेपटाने. तुला लाज वाटते का खैरू? नाही, बरोबर आहे का चूक आहे? हे असला पसारा चाललाय. कीर्तनाला म्हणलं की चला म्हणावं लागतंय. उद्या ग्रामसेवक सरपंचानं म्हणू द्या, घरातल्या प्रत्येक माणसाला घरकुल आहे. म्हातारी उचलून पारा वारून ठेवालीत. म्हातारी ते अंगठा लावायचा का ना उरपाटा लावालीत, असं नका. हे कसं खेळ उरपाटा झालाय हो सध्या. बरोबर आहे का चूक आहे? कीर्तन सुटले, आम्हाला दक्षिणा द्यायनात हिजडी यायला. आणि हिजडी यायना असे रस्ते धरलेत, वांद्रा नदीचा पूल आणि गतिरोधक उभीच. बरोबर आहे का चूक आहे? खड्डा तिथं हाय ते 7-8 हिजडी. हे असला पसारा चाललाय बघा. आणि मग म्हणाले आता कसं पाऊस पडन, धुई आली आणि हरभऱ्याचा भुगा झाला, तुझ्या डोळ्यात माती पडली का? इथं काय झालंय ते इथं बघ. कीर्तन कळालं? सगळ्याला विनंती आहे, त्याच्याकरता संघर्ष आहे. आणि पट्टी मोकळ्या मरण दे जा खनाखन. मोटरातली जर जिबली खराब झाली, बकेटभर जर पाणी टाकलं, हिरीच पाणी संपेपर्यंत पाणी कमी पडत नाही. मंदिराला देवाला द्या, मरेपर्यंत कमी पडत नाही. चांगला विषय. कीर्तन कळालं ना? हे बाहे वांद्रा नदीवर धरण आहे ना, हे बंधारे आहेत ना, एका साईड पट्टी मारली, सगळ्याला सगळं जर पाणी कोंडलं तर तळ फुटत आहे. सगळा पैसा घरात ठुला तर घर फुटत. रोग येते, तुका म्हणे पापेन येते रोगाची आरोपी. पाप येते, निघणं येते, मग पडते की तिथे दवाखान्यात जाऊ. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून देवाला मोकळ्यापणानं द्या. हे देवाला देवा, आम्हाला आता हेच मागणी आहे आपल्या गावकऱ्यांना की प्रेम घाले हृदयात. असाच प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख सुख
काय कमी आहे? गणेश महाराज म्हणजे गावचं वैभव आहे आणि हैदराबाद बँक आहे. गणेश महाराज नाव बरोबर आहे का चूक आहे? हैदराबाद बँक आहे. हा माल खोप आहे. हे बा सोन्याचं दुकान आहे आणि मज मेथीच्या भाजीच आहे. इथं कळालं? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. क्लिअर झाले ना किरण चरण? हा मग महाराज देवानं दिलेलं प्रेम, देवानं दिलेलं दान कळलं का? देवानं विचारलं की त्या दानाचा आणि प्रेमाचा वापर कुठं करणार ते मी सांगत नाही. अभंगाचं तिसरं चेतन समाय, चेतन समाय, चेतन समाय, चेतन समाय, तन समाय, तन समाय, तन समाय, सेवा फुलेचा घे, सेवा चरण आहे. फक्त तिसरं आणखी एक चरण राहिले आणि ठळक बातम्या. अजिबात टेन्शन नाही. वातावरण चांगलं ठेवलं तुम्ही. हा हे बाई हे टाइम नंबर 1 फ्रेश वातावरण. उगाच झोपीचं काय कामाचं? हा आणि काही काही ढसकट म्हणाले बघा देव आहे का? इकडी तुला सांगतो इकडी इकडी इकडी. हा हे कसं झालंय? आमची माती आमची माणसं हे आपलेच माणसं म्हणले देव आहे का? कुचका धसकट कुठून? हे बा दुधात तूप आहे पण तुपाची प्रक्रिया करावं लागेल. मौतानी नवनीता पैसे घे आनंदा उगा माणूस गट्ट गट गिळतय. दुधात का हाय तूप आहे पण दुधाची काय करावं लागल? प्रक्रिया करावं लागेल, मंथन करावं लागेल. त्याला तास काळ जावं लागेल ना. ऊसात साखर आहे पण ऊस रांजणी कारखान्याला न्यावं लागेल. तिळात तेल आहे पण तीळ कुठे न्यावं लागेल? मिलला न्यावं लागेल. देव आहे पण भक्ती करावं लागेल कुचक्या. काय म्हणताय? देव आहे का? धर ताराला लाईट आहे का? नाही धर धर उठ उठ धर ताराला लाईट आहे का? धर रा धरल्या धरल्या तुला खनकाच म्हणजे लाईट आहे का? डोसक्यात माई घालतो तो. बरोबर आहे का? भूक नाही दिसत नाही पण माणूस जेवल्याशिवाय राहत नाही. हा देव आहे सर्वाच्या हृदय देशी. मी
अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी सर्वा घटी राम दुसऱ्याचा आत्मा हेच देव. संपला. जनी वनी अवघा देव इट्टर जळी स्थळी भरला भरला घन दाट हरी देसे नामदेव पाठ हरी हरी गुण भरला घन दाट हरी देसे भरला घन दाट हरी देस पाठ हरी हरी गुण भरला घन दाट हरी देसे भरला घन दाट हरी देसे. वा बेस्ट प्रमाण दिलं गणेश महाराजांना. असं वाटायला गणेश महाराजाला 500 रुपये द्यावे, पण हे गोसायाचं घेत नाहीत ना. गेल्या वर्षी गडबड होती, मला सुगी गडबड होती, पाटोद्याला कीर्तन होत. आता अजिबात गडबड करणार नाही. कीर्तन झाल्यावर 8 तास आल्यावर खुर्ची टाकून बसणार आहे. हा, बाया दक्षिणा देऊन पाया पडतात. आपल्या काय बापाचं बिघडलं का? बाया एक्स्ट्रा करावं लागेल थोडे. बाया म्हणत्याला आम्ही आणलं नाही, 2-2 मनी द्या. हे का घे ना का काय? आपलं कीर्तन कसं आहे, खाऊन पिऊन माग पडल ते पडल, टेन्शन घेत नाही मी. किती चरण झाले बोला? 3. 3 चरण क्लिअर झाले. चिंतन समयी देवा प्रेम आणि दान सेवेसाठी करणार. बस सेवा करा. सेवेनं असं होतंय एक दिवशी राजा होतंय. बघा गड्यानो राजा क्यों झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. बघा सेवा करा मायबाप. सेवा आपोलीच घेईल. किती शरण झाली? 3 चरण क्लिअर झाले आणि लॉक करून टाकलं. फक्त 1 चरण राहिले. 9:30 वाजायले. दान मागणारा 1, प्रेम मागणारा 2, सेवा मागणारा 3. असा माणूस कोण असल? देवानं डोळे उघडले. कोण्या 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 कोण्या? पंढरपूरच्या. काय उघडले डोळे? देव म्हणले माणूसच कोण असेल? अहो आपण देवाला पाणी का घालायलो? देव गार बी म्हणिनार, गरम बी म्हणिनार. बरोबर आहे का? चूक आहे? बरोबर आहे का? आणि देवानं जर डोळे उघडले आणि देवानं निवद जर खाला तर माळेगावचे किती माणसं निवद दाखविणारे? वरी हात करा बरं. वरी हात करा बरं. हे मड बसलं ना घरात, ह्या बाया का रडत्यात? सारी घमपा ते बोलत नाही म्हणून ह्याचा नखरा चालतय. उगा तरी डोळे उघडून बघा की माय त्यानं उगा म्हणावं काय चाललंय. उलटू उलटू पडत त्याला उलटू उलटू. बरोबर आहे का? चूक आहे? मड बघत नाही, बोलत नाही म्हणून हेच चालतंय. देव खात नाही म्हणून हे बारी आहे. कीर्तन कळालं ना? आता सेवा मागणारा, दान मागणारा, प्रेम मागणारा कोण असल? म्हणून देवानं डोळे उघडले. देवानं डोळे उघडल्यावर तुकाराम महाराजाच्या भावाचं आणि देवाची ओळखच नव्हती. तुकोबराच्या भावानं फटकून लायसन काढलं. लायसन ए देवा मी कोण आहे सांगू? सांगू का? सांगायलेत मी कोण आहे. दान सेवा प्रेम मागणारा अभंगाचं 4थं चरण. तुकया बंधू म्हणे बाबा तुकया बंधू म्हणे बाबा तुकया बंधू तुकया बंधू तुकया बंधू म्हणे बाबा तुकया बंधू म्हणे बाबा तुकया बंधू म्हणे बाबा
करोलिया करोलिया तोर करोलिया करोलिया बरोबर आहे पहिलंच मागाचंच बरोबर आहे मागाचंच चरण आहे चौथं ऐका काय चौथं चरण म्हणतंय दान प्रेम सेवा
म्हणून देवाने डोळे उघडले. तुकोबराज भाऊ म्हणतात, देवा मी कोण आहे सांगू? देवाने विचारलं, कोण? एवढा मागणारा माणूस. तुकोबराजा फटकून लायसन काढलं. तुखिया बंधू मने भावा. मी तुकाराम महाराजचा कोण आहे? भाऊ आहे. हा भाऊ आहे मी. बर काय म्हणणं आहे? मज निरवावे म्हणजे माझं चांगलं करा. गोमट येते करा माझे भार ओझे. तुम्हाला आम्हाला चांगलं करा. आपला कार्यक्रम का करायला होता आपण? की निर्विघ्नपणे वर्ष जावं, साल जावं, मुलं वाढवावे आणि मुलं घडवावे. सुख करता दुःख हरता वारसा विघ्नाची जाण्यासाठी हा कार्यक्रम. वर्ष तिसरे बस. आणि असाच कार्यक्रम चालू द्या. रगड वातावरण चांगलं. 2 दिवसाचा डायरेक्ट आकडा डीपीवर. कोणी ताराव आकडा टाकील पण माळेगाव डिपूवर 2 दिवसाचा धडका. बरोबर आहे का चूक आहे? नंबर 1 बर कोण आहे? तुकाराम महाराजचा भाऊ आहे. मध्ये कोणीतरी पाहिजे. कसं पाहिजे ऐका. लग्न लागल्यानंतर सत्यनारायण होईपर्यंत नवरदेवा संघ सखोन्या, नवरी संघ करवली. हे दोघच फिरले तर का उलट्या होत्यात का? त्याला कालरा होते का? पण त्या पोरी संघ एक पोरगी असतीच. अशी हात रुमाल पुसती अशी करून. मया देखत हिनं धसकट येचलेत रे. नवरी संघ कोण आहे? करवली. नवरदेवा संघ कोण आहे? सखोन्या म्हणजे करवला. हाय का नाही? तुम्हाला जेच पाहिजे ना वकिलाकडे जावं लागेल, मंत्र्याकडे जायचं ना पियाकडे जावं लागेल, देवाकडे जायचं ना संताच्या माध्यमातून जावं लागेल. हरिप्राप्तीशी कोण आहे? आता 2 मिनिटात सांगू द्या. कळंब डिपूतून गाड्या काही रात्रानी जाणाऱ्या आणि हल्टिंग डिपूच्या गाड्या सकाळी 6ला निघणाऱ्या. माझं बोलणं कळालं? जी गाडी 6ला निघते हल्टिंगला, त्या प्रवाशाला, त्या पॅसेंजरला गाडीमध्ये तयार होऊन किती वाजता उठावं लागल? तिकडे बघा काय काय झालं तुम्हाला. इकडे बघायलो मी 5 वाजता. हे 5:45ला उठले आणि बायकोला म्हणाले ये ये. ती म्हणली काय? आणि ओठ मला 6च्या गाडीला जातोय. मोठा जाळ लाव आणि पाणी चटकून तापव. हिनं मोठा जाळ लावला आणि जाळावरच पाणी टाकलं. पाणी तापल का इजल? इजल का तापल? इजल. मग त्या पाण्याच्या आणि जाळाच्या मध्ये भगुन पाहिजे. जाळाच्या आणि पाण्याच्या मध्ये काय पाहिजे? भगुन म्हणजे पातेलं पाहिजे. नवरा नवरीच्या मध्ये काय पाहिजे? करवला सकोन्या पाहिजे. जेठच्या मध्ये कोण पाहिजे? वकील पाहिजे. मंत्र्याच्या मध्ये कोण पाहिजे? पीए पाहिजे. देवाच्या मध्ये कोण पाहिजे? संत पाहिजे. कीर्तन कळालं का? मग तुकोबराच्या बाहू मध्ये तुकोबरला टाकतात. तुकिया बंधू मने भावा. मी तुकाराम महाराजाचा कोण आहे? भाऊ आहे. हे झाले 4 चरण. कीर्तन कळालं ना? एक काय माणसानं उठायचं नाही समारोप होईपर्यंत. उद्याचे वेळापत्रक सूचना आले पाहिजे. गालबोट लागलं नाही पाहिजे. उद्याचा कार्यक्रम धडधडीत चांगला झाला पाहिजे. ही तुम्हाला बेंबीच्या देठापासून विनंती. महाराजांना जर गडबड केली तर पुन्हा वेगळं. आम्ही टायमाच्या आधी सगळं सोडतो. टायमाच्या पुढे जातात म्हणजे समाजाला बसायला कथेची सामुग्री देवसानावरी. तुकाराम महाराज म्हणले नका देऊ जाऊ भंगा. गात्रे माझी डोळे हात पाय वाकवीत आले पाहिजे, मांडी घालता आली पाहिजे. 2 तास बसता आलं पाहिजे. म्हणून मी 1.5 तासाचा कीर्तन करीत नाही. माणसं मांड्याच मोळतेत, जांभळ्यात देतेत, पायच लांबवितेत. काही बंद आहे का? म्हणून थोडे परी निरे कमी वेळामध्ये बॉल काढली. म्हणून अजिबात कोण उठायचं नाही. मी गडबड करणारा नाही. 7ला तुमच्या गावात आलो.
आलो का हे म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, हनुमंतराया, पांडुरंग परमात्मा, खंडेराया, कीर्तन कळालं ना, राजे छत्रपती, आणि त्यांची जयंती आहे ना, अवधूत श्री गुरुदेव दत्त. सगळ्याच्या चरणी समर्पण. आणि एखादा शब्द जरी सरकला असेल तर मी तुमचं लेकरू आहे समजा. विठोबा कुमाई, जय कुमार कुमाई.